आज आपण ऐकणार आहोत गजराज आणि सोन्याची घंटी ही गोष्ट. चला तर मग तयार आहात सर्वजण. एका वेळेस दूर एका सुंदर हिरव्यागार आणि आनंदी जंगलात एक मोठा पण अतिशय दयाळू हत्ती राहत होता. त्याचं नाव होतं गजराज. गजराज फक्त बलवानच नव्हता, तर तो खूप समजूतदार आणि प्रेमळही होता. जंगलातील प्रत्येक प्राणी त्याला आपला मित्र मानायचा. जर एखाद्या पिलाला रस्ता चुकला तर गजराज त्याला योग्य वाट दाखवायचा. जर कुणी जखमी झालं तर तो पाण्याने त्याची जखम धुवायचा. म्हणूनच सगळे प्राणी त्याच्यावर खूप प्रेम करत. त्या जंगलात एक जुनी आणि गूढ गोष्ट प्रसिद्ध होती. ती म्हणजे जंगलाच्या मध्यभागी एक जादुई सोन्याची घंटी लपलेली आहे. ती घंटी वाजवली की जंगलात पुन्हा आनंद, पाणी, हिरवळ आणि शांती परत येते. पण ती घंटी एका खोल, अंधाऱ्या आणि धोकादायक गुहेत होती. कोणीच तिथे जाण्याची हिंमत करत नसे. एके दिवशी जंगलात मोठं संकट आलं. नद्या आटू लागल्या, झाडांची पानं गळू लागली, पक्ष्यांना पाणी मिळेनासं झालं. सगळे प्राणी घाबरले. ते एकत्र जमले. तेव्हा छोटा ससा चिंकी म्हणाला, आपण सोन्याची घंटी आणली पाहिजे, तीच आपल्याला वाचवू शकते. पण अनेक प्राणी म्हणाले, ती गुफा फार भयानक आहे आणि तिथे गेलो तर परत येऊ की नाही सांगता येत नाही. तेव्हा गजराज पुढे आला. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. जर आपण घाबरलो तर जंगल नष्ट होईल, पण जर आपण एकत्र गेलो तर आपली ताकद वाढेल. गजराजसोबत चिंकी, ससा, मीना, मैना, कासव आणि हुशार कोल्हासुद्धा निघाला. रस्ता लांब आणि कठीण होता. कधी चिखल, कधी काटेरी झाडं, तर कधी खोल दरी. कासव म्हणत होता, हळूहळू पण खात्रीने चालूया. मीना मैना वरून पाहत मार्ग दाखवत होती. सावध, पुढे मोठा दगड आहे. चिंकी सगळ्यांना धीर देत होता. थोडंसं अजून, आपण जवळच पोहोचलोय. शेवटी ते त्या अंधारा गुहेत पोहोचले. सगळीकडे शांतता होती. अचानक एका कोपऱ्यातून सोनेरी प्रकाश चमकला आणि तीच होती सोन्याची घंटी. गजराज हळूच पुढे गेला. त्याने आपली सोंड वाढवली. थोडा घाबरला, पण मित्रांचा विश्वास आठवून त्याने घंटी वाजवली. क्षणात चमत्कारच घडला. ढग जमले, पाऊस पडू लागला, नद्या पुन्हा भरू लागल्या, जंगल पुन्हा हिरवं झालं, फुलं उमलली, पक्षी आनंदाने गाऊ लागले. सगळे प्राणी आनंदाने ओरडले, गजराज, गजराज. पण गजराज हसून म्हणाला, हे फक्त माझं नाही, हे आपल्या सगळ्यांच्या मैत्रीचं यश आहे. मुलांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? एकता, धैर्य आणि मैत्री असली की कोणतंही संकट आपण जिंकू शकतो. म्हणून सर्वांनी मिळूनच कोणतंही काम करा. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.